ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। 23 मार्च 1931 या दिवशी सशस्त्र क्रांती लढा उभारून ब्रिटिशांना दणका देणारे क्रांतीवीर शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान सेनानींना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वोच्च त्याग करणाऱ्या या क्रांतीवीरांना प्रतिवर्षाप्रमाणे संभाजी आरमारच्या वतीने मानवंदना देण्यात आली। भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, शहीद जवान अमर रहे या जयघोषात संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहीदांना अभिवादन करण्यात आले। यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, शशिकांत शिंदे, अनंतराव नीळ, सागर डगे, अर्जुन शिवशिंगवाले, अमित कदम, रेवण कोळी, राज जगताप, अविनाश विटकर, मल्लिकार्जुन पोद्दार, द्वारकेश बबलादीकर, संतोष कदम, रोहन तपासे, गिरीश जवळकर, आकाश भोसले, निहाल शिवशिंगवाले, प्रवीण मोरे, सचिन लंगाळे, संजय मस्के, मोहन येडलुलू, जनार्दन मधले, उदय राजपूत, बाळासाहेब वाघमोडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। 23 मार्च 1931 या दिवशी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या भारत मातेच्या थोर क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिली होती। ब्रिटिश असेंब्लीमध्ये या क्रांतीवीरांनी बॉम्बस्फोट घडवला होता आणि लाला लजपत राय यांच्यावर ब्रिटिशांनी जो अमानुष लाठीहल्ला केला होता, जालियनवाला बाग हत्याकांड घडवलं होतं, त्याचा बदला म्हणून एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला, ब्रिटिश असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवला, या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आणि फाशीची शिक्षा देण्यात आली। वास्तविक पाहता ब्रिटिश असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट करणं हा क्रांतिकारकांच्या नियोजित आंदोलनाचा भाग होता। या बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या कंटाळा बसवणारे आंदोलन त्यांनी हाती घेतलं। शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतीवीरांनी हसत हसत प्राणाचं बलिदान केलं। ब्रिटिश सरकारला वाटलं होतं की या बलिदानानंतर भारतीय जनता घाबरेल, मात्र शहीद भगतसिंगांच्या या बलिदानानंतर हजारो क्रांतिकारक नाही तर लाखो क्रांतिकारक तयार झाले आणि त्यांनी ब्रिटिशांना सळोकी पळोस कडून सोडल्या। केवळ अहिंसेच्या माध्यमातून, सत्याग्रहातून भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, तर भगतसिंगांच्या सशस्त्र क्रांती लढ्याचा देखील यामध्ये मोठा सहभाग आहे। त्यामुळं प्रत्येक भारतीय युवकाचा हिरो शहीद भगतसिंग असणं गरजेचं आहे। संभाजी आरमारचा तर नायक भगतसिंग आहेतच, मात्र प्रत्येक युवकाने शहीद भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील आणि छत्रपती संभाजी महाराज असतील या सगळ्या बलिदान पुरुषांचा अभ्यास करणं, त्यांच्या विचारावर चालणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। त्या हेतूनं आज शहीदांना संभाजी आरमारांना आदरांजली दिली आहे आणि येणाऱ्या काळात देखील शहीदांचा क्रांतिविचार प्रत्येक माणसापर्यंत नेण्यासाठी संभाजी आरमार काम करत राहील। त्याला अतिशय मोठ्या पद्धतीने गती मिळाली आणि शहीद भगतसिंग, राजगुरू यांनी ज्या पद्धतीने या आंदोलनाची दिशा ठरवली, ती दिशा 1947 या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळून ती पूर्ण झाली। त्याच याला आपण संभाजी आरमारच्या वतीने संभाजी आरमारची संघटनेची स्थापना ज्या दिवशी झाली त्या वर्षीपासून आपण शहीदांना आदरांजली वाहतो, त्यांचा जय जयकार करतो। त्यांनी केलेल्या कार्याचं, त्यांनी केलेल्या आंदोलनाचं, त्यांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या लढ्याचं आपण सर्व युवकांना असू द्या, सर्व भारतीयांना याचा विसर पडू नये याकरता त्यांना या अभिवादन आपण करत असतो। आज देखील संभाजी आरमारच्या वतीने शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांच्या हस्ते आपण पुष्प अर्पण करून अभिवादन करणार आहोत। तरी मी सर्व